आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. जय हरी माऊली. तर आज आपण अशा एका भक्ताची कथा ऐकणार आहोत की ज्यांना हात आणि पाय नसतानाही त्यांनी पंढरपूरची वारी केली. तर पैठण जवळ कुर्मदास नावाचा एक ब्राह्मण राहत होता. जन्मापासूनच त्यांना हात आणि पाय दोन्ही नव्हते, परंतु त्यांना हरिकीर्तन हरिकथा ऐकायची फार आवड होती. जवळच्याच मंदिरामध्ये कुठे जर हरिकीर्तन कथा असेल तर कुर्मदास त्या ठिकाणी खुरडत खुरडत सरकत सरकत जात. कधी एखादा भक्त भेटला तर तो भक्त आदराने त्यांना मंदिरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करे. पण जर कोणी भक्त भेटला नाही तर त्या ठिकाणी कसं तरी खुरडत खुरडत जाणं हा त्यांचा नियमच. एकाग्रतेने हरिकथा ऐकायची आणि भगवंतांच्या नावाचा जप करायचा हाच त्यांचा नित्यनेम. अशाच एके दिवशी काय झालं की कीर्तनामध्ये त्यांनी पंढरपूरचं महात्म्य ऐकलं. देखो निया पंढरपूर जीवा आनंद अपार, टाळ मृदुंग वाजती राम कृष्ण उच्चारती, दिंड्या पातकांचा मेळ, नाचती हरुषे गोपाळ, चंद्रभागा उत्तम स्नान, स्नाने पतित पावन. हा पंढरपूरचा महिमा ऐकून कृमदासांना पंढरपूरला वारी करण्याची इच्छा झाली. त्यांचा मानस ऐकून लोक हसू लागले. अरे, तुला हात आणि पाय नसताना तू कस काय पंढरपूरला जाणार? ते म्हणाले की हात आणि पाय नसले म्हणून काय झाले, माझा पांडुरंगच मला तिथे नेईल. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की योगक्षेमम वहाम्यहम, तर भगवंत माझं सर्व काही बघतील. भगवंतांवरती हा विश्वास ठेवून एके दिवशी कृमदासांनी पैठण सोडले आणि खुरडत खुरडत कोसभर अंतरावर मारुतीच्या एका मंदिरापर्यंत पोहोचले. दिवसभर एक अन्नाचा घास, पाण्याचा थेंब देखील नव्हता. त्यांना आता खूप तहान आणि भूक लागली आणि ते भगवंतांच्या नावाचा जप करत मारुतीच्या मंदिरातच बसून राहिले. तेव्हा पांडुरंगाला त्यांची फार काळजी वाटली. तेव्हा पांडुरंगाने एका व्यापाऱ्याच्या रूपात त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, तू कोण आणि कुठला? तेव्हा कृमदासाने आपले नाव सांगितले आणि आपला पंढरपूरला वारी करण्याचा बेत सांगितला. त्यावेळेस भगवंत म्हणाले, बरं झालं मला तुमची सोबत मिळाली. हे ऐकून कृमदास म्हणाले, मी असा अपंग, मी तुमची काय उपयोगी पडणार? तेव्हा पांडुरंग म्हणाले, मी विठोबा खिस्ती, मी व्यापारी. पंढरपूरला आमचं दुकान आहे. व्यापाराच्या निमित्ताने देवाणघेवणीचे व्यवहार करत करत कोस अर्धा कोस मुक्काम करत करत मी पंढरपूरला जात असतो. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या बरोबरच राहील. भगवंत स्वतः स्वयंपाक बनवायचे आणि कृमदासाला खाऊ घालायचे, अंगावरती पांघरून घालायचे, रात्रभर त्याच्या बरोबर थांबायचे आणि सकाळी उठून पंढरपूरचा मार्ग दाखवायचे आणि पुढच्या मुक्कामी भेटतो असं सांगून पंढरपूरला विटेवरती उभे राहायचे. भगवंतांनी विठोबा खिस्ती म्हणून व्यापाऱ्याच्या रूपात कृमदासाचा फार सांभाळ केला. आपल्या भक्ताला जराही कष्ट पडणार नाही याची फार काळजी घेत. अशा प्रकारे 4 महिने खडतर प्रवास करून कार्तिक शुद्ध दशमीस कृमदास पंढरपूर पासून 7 कोस अंतरावरती लहुळ या गावी आले. त्यांना लक्षात आलं की एका दिवसात मी इतक्या दूर पंढरपूरला पोहोचू शकत नाही. म्हणून तेथून जाणारे जे यात्रेकरू वारकरी होते त्यांना पाहून त्यांच्याजवळ निरोप दिला. भगवंतांना सांगा की त्यांचा एक दीन अनाथ अपंग पांगळा भक्त 7 कोस अंतरावर आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी उद्या तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. तुमचे सुंदर मनोहर रूप पाहणे माझी फक्त एवढीच इच्छा आहे. भगवंता, तुमचा एक दीन असा दास तुमची वाट पाहत आहे. ही विनंती त्यांनी वारकरी भक्तांजवळ पाठवली. आणि एकादशीच्या दिवशी पंढरपुरात कीर्तनाचा गजर चालू होता आणि त्यावेळेस भगवंत स्वतः कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून लहुळ येथे आले. तेथे पांडुरंगाने कृमदासाला आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि त्या दर्शनाने कृमदास धन्य झाले. त्यांची यात्रा सफल झाली. मग पांडुरंगाने त्यांना आलिंगन दिलं आणि सांगितलं की कृमदास, तुला काय वर हवं? तुला दोन्ही पाय दोन्ही हात पुन्हा धडधाकट करून तुला सगळं काही जे असेल, धन लक्ष्मी संपदा जे असेल ते माग. त्यावेळेस कृमदासांनी मागितलं की भगवंता, मला यापैकी काहीही नको, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही लहुळ या ठिकाणी इथेच थांबा. आणि असा प्रणाम करत कृमदास त्याच ठिकाणी राहिले. आजही आषाढी कार्तिकीला लहुळ येथे यात्रा भरते. या प्रकारे आपण बघू शकतो भगवंतांवरती दृढ विश्वास असणारे कृमदास हात पाय नसतानाही पंढरपूरची वारी करू शकतात. तर ज्यांना हात आणि पाय आहे त्यांना पंढरपूरची वारी करण्यास काय हरकत आहे?
तर आपण भगवंतांना प्रार्थना करू, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.